दोन्ही संघांसाठी सूचना 20 मिनिटामध्ये आपल्या 5 षटकं कंप्लीट झाली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि 5 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडूत 6 धावा आलेल्या आहेत. सत्यवाडी हा संघ फलंदाजी करत आहेत आणि आपल्याला अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे आणि हा चौकार. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली आहे 10. स्नेहसागर या संघाकडून वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं दुसरं षटक घेऊन येत आहेत उमेश. सामना करतील ऋषिकेश. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 10.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू उमेश याचा सामना करेल ऋषिकेश. आणि हवेत केलेला हा चेंडू पाहूया. प्लेयर खेळाडू खाली आहे पण नो मॅन्स लँड. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 12. एक चेंडू आणि धावसंख्या झाली ती 12. अवांतर धावाले नोच्या स्वरूपात आणि फ्री हिट. ऋषिकेश याला हा दुसरा षटकातील दुसरा चेंडू फ्री हिट म्हणून मिळालेला आहे. पाहूया फ्री हिटचा किती फायदा उचलतात. आणि हा पुन्हा एकदा अवांतर धाव आणि माझ्या मते पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल कारण का पुन्हा एकदा नो म्हणजेच अवांतर धाव मिळालेली आहे. फ्री हिट कंटिन्यू राहील. धावसंख्या झालेली आहे ती 16. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 16. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल ऋषिकेश. आणि सुंदर असा फटका. फ्री हिटचा पुरेपूर फायदा आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली ती 22. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल ऋषिकेश पण निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि 22 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल ऋषिकेश. आणि समोरच्या दिशेने टोलवलेला आहे चेंडू आणि हा बाद. पहिला झटका सत्तेवाडी या संघाला. पहिला गडी बाद. 22 धावावरती पहिला गडी बाद. पुढील फलंदाज
कैलास. सत्तेवाडी या संघाची धावसंख्या झालेली ती 22. पहिला गडी ऋषिकेशच्या स्वरूपात एक मोठा झटका सत्तेवाडी या संघाला आणि एक गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेले आहेत ते कैलास. नावाजलेला असा हा फलंदाज कैलास. आणि पहिला चेंडू निर्धाव धावाचा चेंडू, सुंदर असा चेंडू उमेश याचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजूनही दुसऱ्या षटकातील. धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करतील कैलास. पाहूया. हवेत तर उडालेला होता. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती 24. दुसरं षटक संपलेलं आहे आणि सत्तेवाडी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचा असं तिसरं षटक घेऊन येत आहेत साहिल. सामना करतील ऋषिकेश. साहिल याचा हा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील आणि सामना करेल ऋषिकेश. पहिला चेंडू समोरच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या प्रयत्नामध्ये धावचित होता होता वाचलेले आहेत. पण एक धावसंख्या नक्कीच मिळेल सत्तेवाडी या संघाला आणि धावसंख्या पोहोचेल ती 25 या धावसंख्येवरती. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. अतिशय सुंदर असा फटकार कैलास याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेखा पार षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 31. दुसऱ्या चेंडूवरती सुंदर असा षटकार कैलास याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या भर उन्हामध्ये कैलासची सुद्धा बॅट आपल्याला तळपलेली वाटते आणि त्याच तळपलेल्या बॅटने त्याने चेंडूला सीमारेखा पार करून आपल्या नावावरती पहिला षटकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण एकच धाव घेतली जाईल. तसेच प्रत्येक फलंदाजासाठी सूचना आहे. आपल्या प्रत्येक षटकारावरती आपल्याला एक हापूस आंबा दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. जितके षटकार तितके आंबे. पुन्हा एकदा
कैलासच्या बॅटमधून हा सीमारेखा पार वाटत असताना खेळाडूच्या हाती एक हाती झेल आलेला आहे, पण पंच काय निर्णय देत आहेत ते आपण पाहूया. आणि पंचांनी बाद घोषित केलेला आहे. सुंदर असा झेल आपल्याला दिसतोय सीमारेषेवर. अतिशय जवळच षटकार जात असताना असं आपल्याला वाटत होतं की हा षटकारच जाईल, पण अतिशय सुंदर झेल. नो साठी रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजांनी. आपण एक रिव्ह्यू घेऊ शकता, तो अवांतरित धावाचा असू दे अथवा विकेटसाठी असू दे अथवा थ्रो बॉलिंगसाठी असू दे, पण आपल्याला एकच रिव्ह्यू असेल. जर रिव्ह्यू सक्सेस झाला रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर त्यांचा रिव्ह्यू कंटिन्यू राहील याची नोंद घ्यायची आहे. आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे थ्रो बॉलचा. तर जीवदान सुद्धा मिळालेलं आहे कैलास याला आणि धावसंख्या सुद्धा एक वाढेल. पुन्हा एकदा सामना करेल कैलास आणि पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. कैलासची बॅट या भर उन्हामध्ये अतिशय सुंदर अशी तळपलेली आहे आणि ह्याच तळपलेल्या बॅटीने षटकारावरती षटकार कैलासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती एक्झॅक्ट 40. अतिशय सुंदर फलंदाजी कैलासची आपल्या संघासाठी. प्रत्येक षटकाराला हापूस आंबा आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व फलंदाजांनी. आपण जितके षटकार माराल तितके आंबे आज खाल. पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात हा निर्धाव धावाचा चेंडू. एकही धाव नाही, धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 40 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल कैलास. पुन्हा एकदा उंच सटोळा चेंडू, एक खेळाडू खाली आणि हा बाद. कैलास झेलपाद.
चौथ्या षटकाला सुरुवात होईल. वैयक्तिक असं दुसरं षटक आणि संघाचं असं चौथं षटक घेऊन येत आहेत उमेश. अतिशय सुंदर असा चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू उमेश याचा आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 40 या धावसंख्येवरती. उमेश याने पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या असताना सुद्धा उमेश याला दुसरं षटक मिळालेलं आहे. याचा अर्थ उमेश हा अतिशय सुंदर गोलंदाज आहे आणि पहिल्याच चेंडूमध्ये त्याने दाखवून दिलं की निर्धाव धावाचा चेंडू टाकून मी सुंदर गोलंदाज आहे. आणि हा दुसऱ्या चेंडूवरती माझ्या मते गडी बाद म्हणजे एक गडी सुद्धा मिळवून दिलेला आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी उमेश याची. आपल्या 2 चेंडूमध्ये एक गडी मिळवून एकही धाव दिलेली नाहीये. अशी अतिशय सुंदर गोलंदाजी आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 40 या धावसंख्येवरती. पुढील फलंदाज मयुरेश. सिद्धेश आणि मयुरेश असे 2 फलंदाज सत्यवडी या संघाचे. अतिशय सुंदर असा फटकार मंदार याचा, पण एकच धाव मिळेल आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 41. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 41. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल सिद्धेश आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 41 या धावसंख्येवरती. उमेश याची सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा दिलेल्या असताना सुद्धा कर्णधारांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला, त्यांना दुसरं षटक दिलं. त्या दुसऱ्या षटकामध्ये अतिशय तो विश्वास सार्थक ठरवताना दिसत आहेत उमेश. आणि हा सुंदरसा फटकार आणि हा सीमारेखा पार चौकार. सिद्धेशच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 45 आणि पुन्हा एकदा अवांतर धाव आणि पुन्हा एकदा फ्री हिट माझ्या मते. ओके, रिव्ह्यू पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे हाईटचा. गोल पंचांनी अवांतर धाव नो घोषित केलेला आहे आणि गोलंदाजांनी त्याच्यावरती पुन्हा एकदा एक रिव्ह्यू घेतलेला आहे हाईटचा. पाहूया थर्ड अंपायर, तिसरे अंपायर कोणता निर्णय देत आहेत. पंचांनी निर्णय दिलेला आहे, नो घोषित केलेला आहे, जो कंटिन्यू आपल्याला करायचा आहे.
गोलंदाजांनी आपला रिव्ह्यू घालवलेला आहे. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे नो तो कंटिन्यू राहील आणि पुन्हा एकदा फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा टोलवलेला, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 47. धावसंख्या झालेली आहे ती 47. पुन्हा एकदा मला असं वाटते की यष्टीरक्षकाकडे झेल होता, पण त्याच्या हातातून हा निसटलेला झेल आणि एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली ती 48 आणि चौथं षटक समाप्ती. चौथं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 48. अजून ही शेवटचं षटक शिल्लक. सामना हा 5 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 4 षटकाअखेरीस सत्तेवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 48. 5व्या षटकाला सुरुवात झालेली आहे. आर्यन आर्यन याच्या पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 52. 52. आर्यन याच्या पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा चौकार. मंदार याचा धावसंख्या झाली आहे ती 52. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आर्यन याचा आणि सामना करेल मंदार आणि अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 53.
सुंदर असा फटकार मंदार आणि पुन्हा एकदा आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. मंदार याची बॅट अतिशय तळपलेली आहे या उन्हामध्ये आणि त्याने कंटिन्यू दोन लगातार चौकार मारून आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 57 या धावसंख्येवरती. दोन चेंडू आणि धावसंख्या झाली ती 57. आर्यन याला काही कळूनच देत नाही की कोणत्या दिशेला चेंडू आणि कोणत्या अचूक टप्प्यावर मारा करायचा आहे. कारण का मंदार ह्याची बॅट पुन्हा तळपलेली आहे आणि पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार मारण्याचा प्रयत्न पण तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि नो.
ह्यानंतर होणारा सामना विकेम विरुद्ध नेहरूनगरची माता या दोन्ही संघांच्या नाणेफेकीचा जो कॉल होईल तो आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सिद्धेश गावंड यांच्या हस्ते विकेम विरुद्ध नेहरूनगरची माता या संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. सिद्धेश गावंड यांच्या हस्ते सिद्धेश गावंड दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा नाणेफेकीचा कॉल पाहूया कोण नाणेफेकीचा कॉल विजेता होईल याची नोंद घ्यायची. विकेम हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. कर्णधार साईप्रसाद मयेकर यांच्यावर चेहऱ्यावरची जे हास्य आहे त्या हास्यावरच आपण समजून गेलो आहोत की नाणेफेकीचा कॉल विकेम या संघाने जिंकलेला आहे. आता नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर कोणता निर्णय घेत आहेत ते आपल्याला पाहायला मिळेलच. आणि ह्यानंतरचा होणारा सामना जो आहे नेहरूनगरची माता आणि विकेम दोन्ही संघ बलाढ्य असे संघ. दोन्ही संघामध्ये सुंदर असे फलंदाज जे षटकारांचे भाषा म्हणून ओळखले जातात असे फलंदाज दोन्ही संघांमध्ये आहे. त्यांची सामना पाहायला आपल्याला जी मजा येईल स्नेहसागर या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 30 चेंडूत 66 धावांची गरज. सामन्याला सुरुवात होत आहे. फलंदाजीसाठी आलेले आहेत यश आणि सुजित आणि गोलंदाजी सोहम. पहिला चेंडू सुंदर लेगच्या दिशेने आणि हा चौकार. पहिल्या चेंडूवरती सुरुवात झालेली आहे चौकाराने. यश याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चौकार. तू काय घेतलाय? सोहम याचा दुसरा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा यश.
सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 4 या धावसंख्येवरती. सोहम याची पहिल्या चेंडूवरती चौकार गेलेला असताना दुसऱ्या चेंडूमध्ये त्यांनी पुन्हा पुनरागमन केलेलं आहे आणि निर्धाव धावाचा हा चेंडू सोहम याचा. अतिशय सुंदर गोलंदाजी, 66 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. त्यानुसारच सत्यवाडी संघाला जर हा विजय हवा असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल, ज्याप्रमाणे सोहम याने दुसरा चेंडू निर्धाव धावा टाकला होता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा नो, एक अवांतर धाव आणि फ्री हिट सुद्धा माझ्या मते मिळेल. फ्री हिट पंचांनी घोषित केलेला आहे. तो फ्री हिट जो मिळेल तो सुजित याला. यशच यशलाच मिळणार आहे फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतो आहे की नाही यश. सोहम याच्या गोलंदाजीवरती हा फ्री हिट आणि फायदा तर घेतलेला आहे. पाहूया चौकार आहे की षटकार, पंचांनी चौकार घोषित केलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे 9. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 9. कुणाचा दादा आणि कुणाचा सै, आमचा भाव तोच नंबर वन. कुणाचा दादा आणि कुणाचा सै, आमचा भाव तोच नंबर वन. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू सोहम याचा. यश याला काही कळलेच नाही आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, सीमारेखा पार, षटकार आणि एका आंब्याचे मानकरी झालेले आहेत यश. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी चाललेलो आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली 19 आणि या 19 धावांमध्ये 18 धावा हा वैयक्तिक धावा आहेत यश याच्या. एक अवांतर धाव आणि धावसंख्या झालेली ती 19. सत्यवाडी या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर यश याला लवकरात लवकर बाद करावं लागेल आणि धावांवरती थोडासा स्टॉप लावावा लागेल, अन्यथा सामना हातातून गमवावा लागेल सत्यवाडी या संघाला. आणि स्नेहसागर या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर यश याच्या बॅटमधून असेच चौकार आणि षटकार जर येत राहिले तर स्नेहसागर हा संघ हा सामना आरामात विजयी होईल.
पुढील गोलंदाज अनुज. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं दुसरं षटक घेऊन येत आहेत अनुज आणि सामना करेल सुजित. आणि सुंदर असा लेग साईडच्या दिशेने पहिलाच फटका सुधीचा आणि पहिलाच गडी बाद सुजित याच्या स्वरूपात. पहिलाच गडी बाद मोठा झटका स्नेहसागर या संघाला. त्यांचा माणूस नाही स्नेहसागरचा. स्नेहसागरचा माणूस आयला गेला वाटतं आवाज नाही तर बोलू कसा त्याला. अतिशय सुंदर असा फटकार ऑफ साईडच्या दिशेने आणि हा चौकार आहे की नाही पंचांनी निर्णय नाही दिलेला आहे अजून. 2 धावा पंचांनी घोषित केलेल्या आहे. प्रतीक है प्रतीक. बैट्समैन का नाम प्रतीक है. पकड़ ले. आता परमिशन दिली तरी नाही बोलते. गावाला आला ना बोलते परमिशन दिली.
पोलीस बद्दल ती ऐकत नाही बोलते. ऐकत नाही कसा बोललो तुला वेगळा भेंडी नानक लावलं तुझ्या काय माहिती ही पहिल्या माळ्याची म्हातारी पहिल्या माळ्याची म्हातारी आहे ती. पोलिसांची ड्युटी तिथे मैदानात लावली का तिच्यामुळे. हे आता खालती नीट रन दिसतोय ना. नाही ती ऐकत नाही. 18-36 भाई बॉलर ने खाली फोकट छोड़ा इसका कैच. इसका कैच छोड़ा ना उसने अभी. भाई फील्डर नेम क्या है भाई. फील्डर नेम ऋषिकेश. रुपेश. खाली उसी का नाम नहीं पता था. रुपेश आहे राजा. किती पाहिजे 16-30. वाड्या पडलेला नाही. थर्टी सिक्स. आवाज काहीतरी काय माईक आवाजच करायला नाही काय त्यांना पाहिजे आवाज कोण सांग कसं सांगू.
छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सत्यवाडी या संघातून आणि हा चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 40. अजूनही स्नेहसागर या संघाला 14 चेंडू 26 धावांची गरज. 14 चेंडू आणि 26 धावा. 14 चेंडू आणि 26 धावा. 14 चेंडूत 26 धावांची गरज. अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा हा चेंडू. सत्यवाडी या संघाला जर सामना जिंकायची असेल तर 13 चेंडूत 26 धावांची गरज. 13 चेंडू आणि 26 धावा. रुपेश याची सुंदर गोलंदाजी, सॉरी सॉरी सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता चौकार मारलेला आहे रुपेश याने आणि 13 चेंडू 26 धावांची गरज. स्नेहा सागर या संघाला पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न, पण एकच धाव मिळेल आणि धाव संख्या झालेली आहे 41. अजून ही 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावा. पुढील गोलंदाज साईराज. साईराज भाटकर. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं चौथं षटक घेऊन येत आहे साईराज. 12 चेंडूत 25 धावांची गरज. स्नेहसागर स्नेहसागर या संघाला सामना विजयी होण्यासाठी 12 चेंडूत 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावा. सामना करेल रुपेश. 12 चेंडू आणि 25 धावा आणि हा चौकार मारण्याचा प्रयत्न होता. चोरटी धाव घेण्यात यश. 11 चेंडू आणि 24 धावा. सामना हा थोडा अटीतटीचा चाललेला आहे. कधी ह्या बाजूने झुकतोय, कधी त्या बाजूने झुकतोय, कधी सत्यवाडीच्या बाजूने झुकतोय तर कधी स्नेहसागर या संघाच्या बाजूने झुकतोय. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल असं मला वाटत आहे, कारण का चुरशीचा असा हा सामना, अटीतटीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 24 धावा. सामना करेल पुन्हा एकदा यश. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 10 चेंडू आणि 23 धावा. 10 चेंडू 23 धावांची गरज. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो आहे साईराज. 2 चेंडूत फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. 10 चेंडू 23 धावा पाहिजे असताना 2 चेंडूला फक्त 2 धावा दिलेल्या आहेत साईराज याने. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी साईराजाची आणि 10 चेंडू 23 धावांची गरज. स्नेहसागर या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 10 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा रुपेश आणि सुंदर असा सीमारेखा पार षटकार. 9 चेंडू आणि 17 धावा. आता 9 चेंडूत 17 धावांची गरज.
9 चेंडू आणि 17 धावा. 9 चेंडू 17 धावांची गरज. नऊ चेंडू 17 धावांची गरज आणि रुपेश याने पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. 8 चेंडू आणि 11 धावा. सामना पुन्हा एकदा आपल्याला स्नेहसागर या संघाच्या बाजूने झुकलेला असं वाटत आहे, कारण का 8 चेंडूत फक्त 11 धावा पाहिजेत. सामना विजयी होण्यासाठी 8 चेंडूत फक्त 11 धावा. आठ चेंडूत 11 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी स्नेहसागर या संघाला 8 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्नेहसागर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूत 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा चेंडू. सत्यवाडी या संघाला कोणत्याही परिस्थितीत धावाचा टाकावा लागेल. पण हा उंच टोलावलेला चेंडू पाहूया. खाली खेळाडू तर उभा आहे आणि बाद. मोठा गडी बाद झालेला आहे यश याच्या स्वरूपात. 6 चेंडूत 10 धावांची गरज. शेवटचं षटक उरलेलं आहे. सत्यवाडीच्या संघातून कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल हे आपल्याला आता थोड्याच वेळात कळेलच, कारण का 6 चेंडू 10 धावा. दोन्ही संघांच्या हातात ही मॅच आहे. कोणताही संघ जिंकू शकतो. 6 चेंडू आणि 10 धावा. सहा चेंडू 10 धावांची गरज. सहा चेंडू 10 धावांची गरज. सत्यवाडी या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 10 धावा कोणत्याही परिस्थितीत अडवावे लागतील. त्यांना रोखावं लागेल आणि हा पहिला लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण झालेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा काढण्यात यशस्वी झालेला आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडूत 8 धावांची गरज. सामना अतिशय अतितटीचा आणि चुरशीचा झालेला आहे. स्नेहसागर आणि सत्यवाडी या संघामध्ये 5 चेंडूत 8 धावांची गरज. जोपर्यंत रुपेश हा खेळपट्टीवर उपस्थित आहे तोपर्यंत स्नेहसागर या संघाला माझ्या मते तरी 8 धावा करण्यासाठी कोणताही अडथळा येऊ शकत नाही. जोपर्यंत रुपेश हा खेळपट्टीवर आहे. अतिशय सुंदर फलंदाज आहे, पण हा निर्धाव धावाचा चेंडू. 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडूत 8 धावांची गरज.
4 चेंडूत 8 धावांची गरज. जोपर्यंत रुपेश खेळपट्टीवर आहे, स्नेहसागर या संघाला विजय येऊ शकतो अशी आशा असेल. आणि ही बॅट सुद्धा सुटलेली आहे आणि एकच धाव मिळेल. आणि 3 चेंडूत 7 धावा. 3 चेंडूत 7 धावांची गरज. सत्यवाडी या संघाला जर कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा असेल तर रुपेश याला स्ट्राईकच देऊ नये. कारण का रुपेश जर हा स्ट्राईकवरती आला तर तो षटकार मारण्यामध्ये अतिशय उत्तम फलंदाज आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. आणि स्नेहसागर या संघाला जर हा सामना विजय व्हायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत रुपेश याला स्ट्राईकवरती यावंच लागेल. कारण का षटकार मारण्यात या क्रीडांगणावरती प्रत्येक वेळेला यशस्वी ठरणारा फलंदाज हा रुपेश आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज योगेश. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल योगेश. आणि हा सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा सुद्धा हातात आणि झेल बाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी योगेश याची. सामना अजूनही दोन्ही संघांच्या हातात आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. दोन चेंडूत 7 धावांची गरज. अतिशय अतितडीचा असा हा सामना, रोमांचक असा हा सामना, चुरशीचा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यात अशी सुंदर लढत, चुरशीची अशी लढत. 2 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज योगेश. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. दोन चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. हा वाईट पण आहे ना. 5 धावा घे. 2 चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू 2 धावांची गरज. अतितटीचा हा सामना, रोमांचक अशा सामन्यामध्ये जी कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. जसा सामना आपल्याला वाटते स्नेहसागर या संघाकडे झुकलेला आहे. कारण का अवांतर धाव आणि त्या धावामध्ये 22च्या स्वरूपात 4 धावा, म्हणजे टोटल 5 धावा मिळालेल्या आहेत. आणि सामना येऊन पोचलेला आहे तो फक्त 2 बॉल 2 चेंडूवरती 2 धावा. स्नेहसागर या संघाला 2 चेंडू 2 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा हा निर्धाव धावाचा चेंडू असताना चोरटी धाव आणि 1 चेंडूत 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. पहिल्या चेंडूवरती सुंदर गोलंदाजी केलेली होती योगेशाने. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, मग डॉट आणि मग 1 सिंगल धाव. नंतर विकेट सुद्धा घेतलेली होती आणि त्यानंतर एक अवांतर धाव आणि त्या अवांतर धावेवरती 22च्या स्वरूपात 4 धावा, अशा टोटल 5 धावा मिळाल्या. आणि सामना हा स्नेहसागर यांच्याकडे झुकला. शेवटी 2 बॉल 2 धावा पाहिजे असताना आता एकच धाव गेलेली आणि 1 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. आणि शेवटच्या चेंडूमध्ये
फक्त एका धावेची गरज आहे स्नेहसागर या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी. जर एक धाव होऊ शकला नाही तर सामना सत्यवाडी हा संघ जिंकेल याची नोंद घ्यायची आहे. कारण का कंपल्सरी चेस आपल्या सामन्यामध्ये आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एक धाव कोणत्याही परिस्थितीत कंपल्सरी करावंच लागेल, अन्यथा सत्यवाडी हा संघ विजयी घोषित केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. पाहूया चुरशीचा सामना आणि ह्या सामन्यातील शेवटचा असा चेंडू, थरारक असा चेंडू आणि निकाल लागणारा असा हा चेंडू. एक चेंडू आणि एक धाव. योगेशाचा हा शेवटचा चेंडू आणि अवांतर धाव आणि स्नेहसागर हा संघ हा सामना विजयी झालेला आहे.